तेव्हा जलसंपदा मंत्री असणारे अजित पवार यांनी याचं उद्घाटन केलं होतं आणि आता इतक्या वर्षांनंतर सुद्धा हे जे केलेलं काम आहे तर ते तसंच पडून आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही वाहनांची पार्किंग होत नाही आणि अख्खं जे स्ट्रक्चर आहे तर ते तसंच्या तसं आहे। लाखो रुपयांचा खर्च करण्यात आलेला होता। नेमकं काय उद्देश होता हे तयार करण्याचा? लाखो रुपयाचा खर्च तर फक्त मेंटेनन्सचा होता, कारण याचा हवा तसा वापर पुणेकरांनी केला नाही। कोरोना काळामध्ये तर हे पार्किंगची जागा पूर्णपणे बंद झाली आणि तेव्हापासून हे अशा 2019 पासून बंद अवस्थेमध्ये हे पडून आहे। पुणे शहरात वाहनांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि वाहतूक कोंडीचा सुद्धा तितकाच फटका पुणेकरांना बसतोय। या सगळ्याचाच विचार करून पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एक मेकनाइज्ड पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती। साधारण 2007 साली याचं बांधकाम झालं, सगळं तयार झालं आणि ऑटो पार्किंगची ही सुविधा जंगली महाराज रस्त्यावर असणारं जे छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यान आहे त्या उद्यानाच्या अगदी शेजारीच हे तयार करण्यात आलेलं होतं। तेव्हा जलसंपदा मंत्री असणारे अजित पवार यांनी याचं उद्घाटन केलं होतं आणि आता इतक्या वर्षांनंतर सुद्धा हे जे केलेलं काम आहे तर ते तसंच पडून आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही वाहनांची पार्किंग होत नाही आणि अख्खं जे स्ट्रक्चर आहे तर ते तसंच्या तसं आहे आणि लाखो रुपयांचा खर्च पुन्हा एकदा पुणेकरांचा जो आहे तर टॅक्सचा पैसा आहे तर तो वाया गेलेला आहे। नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत। लाखो रुपयांचा खर्च करण्यात आलेला होता। नेमकं काय उद्देश होता हे तयार करण्याचा? लाखो रुपयाचा खर्च तर फक्त मेंटेनन्सचा होता, कारण याचा हवा तसा वापर पुणेकरांनी केला नाही। मुळात हा वाहता रस्ता, संभाजी भागात येणारे लोक असतील किंवा जंगली महाराज रस्त्यावर येणारे, हा वन वे असल्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनं थांबतायत अशी काही परिस्थिती नव्हती। त्यामुळे मुळात जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू झाला त्याच वेळेला आमच्या मनामध्ये शंका होती। मी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्याच्यावर ऑब्जेक्शन पण घेतलं होतं, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं वेगळं होतं आणि ते कसं बसं रेटत 2017 सालापर्यंत हे त्यांनी चालू ठेवलं होतं। कोरोना काळामध्ये तर हे पार्किंगची जागा पूर्णपणे बंद झाली आणि तेव्हापासून हे अशा 2019 पासून बंद अवस्थेमध्ये हे पडून आहे। तुम्ही म्हणालात की मेंटेनन्सचा खर्च फक्त लाखो रुपयांचा आहे, म्हणजे हे उभारण्यासाठी साधारण किती खर्च गेला? उभारण्यासाठी साधारणपणे 2 कोटी रुपये खर्च झाला असावा त्या काळामध्ये, पण मेंटेनन्स म्हणजे याला इलेक्ट्रिसिटी लागतं, याला माणसं लागतात, याला प्रत्येक गाडी वर खाली करताना जी विद्युत व्यवस्था आहे ती लागते आणि या सगळ्याचा परिपाक असा झाला की आज हे एक सुंदर स्ट्रक्चर ज्याचा खऱ्या अर्थानं वापर व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही। आता तर अशी परिस्थिती आहे की नवीन याच्यामध्ये ज्या गाड्या आल्या आहेत त्या गाड्यांची साईज मोठी आहे, ती 2.3 मीटर आहे आणि याची साईज आहे 1.6 मीटर। त्यामुळे याच्यामध्ये आता नवीन आलेल्या गाड्या तर पार्क करताच येणार नाही। मध्यंतरी मी जेव्हा याचा पाठपुरावा घेतला तेव्हा पुणे महानगरपालिकेने बोनाला साहेब आमचे होते आणि बोनाला प्रकल्पाचे प्रमुख, त्यांनी मेट्रोला प्रस्ताव दिला होता की या ठिकाणी मेट्रोचं स्टेशन आहे तर मेट्रोनी याचं चालवायला घ्यावं आणि 80% रेव्हेन्यू महापालिका आणि 20% मेट्रोनी त्याला होकारसुद्धा दर्शवला। पण याच्या दुरुस्तीचा जो खर्च होता, याला पुन्हा वापरात आणण्याचा जो खर्च होता तो एक्झॉर्बिटंट होता, प्रचंड होता आणि त्यामुळे त्याला मेट्रोनी नकार दिला। आणि आता हे जे धूळ या ठिकाणी उभं आहे, माझी महापालिकेकडे अशी मागणी आहे की लवकरात लवकर हे धूळ पाडावं। एकतर नवीन कमर्शियली व्हायबल असलेलं इथे त्यांनी उभारावं नव्याने मेट्रोच्या सहकार्याने, किंवा मग या ठिकाणचा योग्य वापर, ही महापालिकेची जागा असल्यामुळे पुणेकरांना त्याचा उपयोग होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी उभारावी। बरीच वर्षांपासून ही अशीच इमारत उभी आहे। आता आतली काय परिस्थिती आहे? आज जाऊन तुम्ही बघितला? नाही, आतली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये इथे पत्रे वगैरे पडले याची महापालिकेकडे अधिकृत नोंद आहे आणि असं असताना आता अशा प्रकारची धोकादायक इमारत या ठिकाणी ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि पावसाळ्याच्या आत मला असं वाटतं की याला जे प्रकल्प प्रमुख आहेत गोजारे साहेब, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। कमिशनर साहेबांनाही पत्र दिलं, त्यांनी ते गोजारे साहेबांना बघायला सांगितलं आहे। गोजारे साहेब तातडीनं याच्यावरती कार्यवाही करतील आणि ही इमारत पाडून, हे पार्किंग लॉट पाडून याचा योग्य वापर पुणेकरांसाठी करतील असा विश्वास आहे।
खरं तर आत्ता जी आपण बघतो समस्या आहे म्हणजे वाहतूक कोंडी होते, त्यामध्ये प्रामुख्याने अशी जी कारणं आहेत त्यामध्ये हे सुद्धा एक कारण आहे की पार्किंगसाठी व्यवस्थित जागा नसते आणि त्यामुळे रस्त्यांवर सगळं म्हणजे वाहतूक कोंडी होते. तर याच्या पार्श्वभूमीवर हे अशा प्रकारचं जर पार्किंगचं हे असलं असतं आत्तासुद्धा सुरू, तर काय फरक पडला असता? खूप मोठा फरक निश्चितपणे पडला असता. केवळ हेच नाही तर पुणे शहरामध्ये असे अनंत जागा या पार्किंगसाठी रिझर्वड आहेत. या सर्व जागांवर जर अशा प्रकारचे यांत्रिक उभारले गेले तर जास्त वाहनं त्याच्यात बसतील. मी यासाठी मुद्दामून BKCला गेलो होतो मुंबईला, आणि BKCमध्ये ज्या प्रकारचे पार्किंग लॉट डेव्हलप केलेत, ऑटोमॅटिक पार्किंग लॉट डेव्हलप केलेत, त्यामुळे गाड्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये बसतात आणि रस्त्यावरची जी पार्किंग आहे ती या ठिकाणी करता येते. अगदी या भागाचा आपण विचार केला तर आपण थोडं पुढे गेलात तर तिथे एक पार्किंग लॉट आहे. फर्ग्युसन रोडला आपण गेलात तर तिथे 2 पार्किंग लॉट आहेत. आमच्या इथे गरवारे कॉलेजच्या शेजारी एक पार्किंग लॉट आहे. अशा अनंत पार्किंगच्या जागा रिझर्वड आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तर महापालिकेला म्हणेन की ज्या प्रमुख जागांमध्ये शहरातल्या मध्यवर्ती भागांमध्ये ॲम्युनिटी स्पेसेस आहेत त्याचासुद्धा महापालिकेने पार्किंग लॉट म्हणून डेव्हलप केलं तर येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरच्या गाड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती मिटेल आणि त्या गाड्या लोक या ठिकाणी पार्क करतील. अर्थात पार्किंग करताना त्याचं शुल्क हे आवाक्यात असावं, कारण आपण बघतो सगळीकडे पार्किंगचे ठेकेदार हवाच्या सव्वा पैसे घेतात, त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल नाही आणि मग लोक तिथे जाण्यापासून परावृत्त होतात. हे जेव्हा बांधलं तेव्हा साधारण किती गाड्यांच्या क्षमतेनुसार बांधलं होतं? मला आत्ता एक्झॅक्ट ते सांगता येणार नाही आपल्याला, पण पुरेशा गाड्या तिथे बसतील त्यांनी असं त्यावेळेला सांगितलं होतं. स्वतः अजितदादा होते, मी सुद्धा होतो, अंकुश काकडे होते, अनेक मंडळी. किती काळ सुरू राहिलं आहे की ते सुरू झालं पण त्याला प्रतिसादच मिळाला नाही. म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की ही इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे की याच्यातनं उत्पन्न मिळालं नाहीच महापालिकेला, उलट हे मेंटेन करण्यासाठी पैसे देत राहावे लागले. इतकं याचा दुरुपयोग झाला. ही जी इमारत आपण बघतोय तर इथे याचा आत्ता आपल्याला दिसेल. हां, तर हे एंट्रन्स आहे, हे आणि ते असे एंट्री आणि एक्झिट असेल. तर याची आत्ता हाईट जर बघितली म्हणजे जुन्या गाड्यांची जी हाईट असते तर त्या उंचीप्रमाणे हे बनवलं गेलेलं होतं. आणि आत्ताच्या जर गाड्या बघितल्या तर त्यांची हाईट ती याच्यातून म्हणजे गाडी पासच होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हा सगळा जो खर्च आहे तो पुन्हा एकदा पुणेकरांचा जो टॅक्सचा पैसा आहे तर तो पाण्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आगामी काळामध्ये नेमकं काय होतं आहे हे पाडून जर इथे काही बनवलं जाणार आहे का हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.